मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं। तब्बल 9 दिवसानंतर त्यांनी आपलं उपोषण सोडलं। वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। जर काही दगाफटका केला तर मुंबईची नाकाबंदी करू असा इशारा त्यांनी दिला। मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं जालन्यातल्या अंतरवाली सराटी इथं जाऊन भेट घेतली। या भेटीत राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 2 महिन्यांचा वेळ मागितलाय। त्यानुसार जरांगे पाटलांनी सरकारला वेळ वाढवून देत उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं। आपण गावागावात पुन्हा दौरे काढून मराठा समाजासाठी भेटी घेऊन सेवा घेऊ आणि यांच्या 23 तारखेपर्यंतची पूर्ण तयारी करू। काय अडचण? वेळ घ्या पण सरसकट आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। उपोषण मागे घेत असताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिलाय। त्यांनी जर दगाफटका केला आता 45 दिवस होतं होते नाही केला आपण आता काय होईल नाही तर आपण यांच्या पुढे नाड्या बंद करू। पंचा यांची आर्थिक नाडी बंद। मराठा आरक्षणासाठी ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आपल्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये आपले राजकीय विरोधक होते असा धक्कादायक दावा माजलगावचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी केलाय। बीडच्या माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर सोमवारी हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली। बीडच्या माजलगावमध्ये गेल्या सोमवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घराला जमावानं लक्ष केलं होतं। प्रकाश साळुंखे यांनी पहिल्यांदाच त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। काही राजकीय माझे जे काही विरोधक आहेत गेल्या 30-35 वर्षाचे त्यांचे काही कार्यकर्ते त्या जमावामध्ये दिसत होते। या हल्ल्यावेळी ज्यांनी आपला जीव वाचवला त्यात मराठे होते असंही त्यांनी म्हटलंय। आंदोलक होते ते या दगडफेकीला विरोध करत होते। त्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा 100% मराठा समाजाचेच कार्यकर्ते। ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचं प्रकाश साळुंखे म्हणाले। इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं। 1-2 पोलीस अतिशय निष्क्रियपणे हे सगळं बघत होते। माझ्याकडे ज्या व्हिडिओ क्लिप आहेत पोलीस हेल्मेट घालून दंडा हातात घेऊन त्या ठिकाणी जे दगडफेक त्यांच्या समोर चाललेली आहे ते बघत होते। या जाळपोळीत प्रकाश साळुंखे यांचं 2.25 कोटींचं नुकसान झालंय। आपण वैयक्तिक तक्रार दाखल केली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला अखेर यश आलं आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं। मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। मनोज जरांगेंच्या भेटीसाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जालन्याच्या अंतरवाली सराटीत दाखल झालं। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलं। त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ वाढवून देण्याची मागणी मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। त्यांचे काही मुद्दे होते त्या बाबतीमध्ये मी देखील त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी एवढंच सांगितलं की सरकार टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे। आणि यांनी जर दगाफटका केला आता 45 दिवस होतं नाही केला आपण आता काय होईल नाही तर आपण यांच्या पुढे नाड्या बंद करू। पंचा यांची आर्थिक नाडी बंद। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानं सरकारला तुर्तास दिलासा मिळालाय। बीड शहरात सोमवारी हिंसक आंदोलन झालं। त्यानंतर बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर येते। बीडमध्ये आज सर्वपक्षीय शांतता रॅली काढण्यात आली। बीड शहरात सोमवारी हिंसक आंदोलन झालं होतं। त्यानंतर आता बीडमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे। बीड शहरात आज प्रशासन आणि सर्वपक्षीय संघटना, राजकीय नेते, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसह पोलिसांनी शांतता रॅली काढली। या शांतता रॅलीत नागरिक सहभागी झाले होते। आम्ही आता 2 फ्रंटवर काम करतोय। एक ते गाव जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये शांतता राखण्यासाठी जे आवश्यक ते उपाययोजना ती करतोय। त्याशिवाय तपासाची जी गती आहे ही आम्ही ॲक्सेलरेट केलेली। बीडमधील बाजारपेठेतील व्यवहार सुरळीतपणे सुरू झालेत। मुख्य बाजारपेठेत देखील खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते। एकूणच बीडमधील जनजीवन पूर्वपदावर आल्याचं चित्र दिसून येत आहे। 16 आमदारांच्या पात्र अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणी पार पडली। राज्यातील सत्ता संघर्षादरम्यान शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मेलद्वारे व्हीप जारी केला होता। तो ईमेल मिळाला नसल्याचा दावा शिंदेंच्या वकिलांकडून करण्यात आला।
त्यावरून सुनावणीच्या दरम्यान गदारोळ झाला। या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 21 नोव्हेंबरला होणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी झाली। या सुनावणीत व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली। एकनाथ शिंदेंना मेल आणि व्हीप मिळाल्याचा पुरावा असल्याचा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला। दरम्यान शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मेल हा अधिकृत मेल आयडीवरून पाठवण्यात आला नसल्याचं सांगितलं। त्यावर ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी व्हीप मेलवरून पाठवल्याचे पुरावे असल्याचा युक्तिवाद केला। तसंच त्याचे पुरावे सादर केल्याचं कामत यांनी म्हटलं। यावेळी शिंदेंच्या वकिलांनी आम्हाला मेल मिळाला नसल्याचा पुनरुच्चार केला। आता डायरेक्शन दिलेले आहेत की डॉक्युमेंट ॲडमिट किंवा डिनाय करायचे आहे ते 7 तारखेपर्यंत करा। त्यानंतर इश्यूज फ्रेम करायचे आहेत ते स्पीकर साहेब इश्यू फ्रेम केलेली ऑर्डर आता 2-3 दिवसात अवेलेबल करतील आणि 21 तारखेपासून हे रेग्युलर केस चालू राहील। 21 नोव्हेंबर त्यांनी क्रॉस एक्झामिनेशन असे एक छोटं शेड्यूल त्यांनी हे करून दिलं आहे। या प्रकरणी आता 21 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणी 31 डिसेंबरपूर्वी निर्णय द्यावा लागणार आहे। माजी खासदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय निवृत्ती जाहीर केली होती। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला निर्णय फिरवला। त्यातच काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासह निलेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती। राजकीय निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांचं रत्नागिरीत पहिल्यांदा आगमन झालं। यावेळी त्यांच्या समर्थकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीच्या हातखंबा तिठा ते भाजप ऑफिसपर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। सातत्याने माझा संपर्क असतो। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्याबरोबर तेव्हाही राहिले। आजही कुठल्याही मतदारसंघात मी तयारी पक्षासाठी मी जात असेल, पण रत्नागिरीमध्ये माझं लक्ष नेहमीच राहिलेलं आहे। उदय सामंत यांनी घेतलेली भेट ही राजकीय नव्हती असंही त्यांनी म्हटलंय। बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं, प्रत्येक भेट ही राजकीयच होते असे नाही। काही गोष्टी राजकारण सोडून पण आपण करत असतो आणि तशीच ती भेट होती। त्याला काय राजकारणाचं कलर तुम्ही देऊ शकता, पण आमच्या काही सगळ्याच भेटी राजकीय होत नसतात। लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। राज्यात आता कुठे पावसाळा सरलाय। हिवाळ्याला आता कुठे सुरुवात होतीये, मात्र आतापासून राज्यातील पाणी प्रश्न पेटायला सुरुवात झाली आहे। जायकवाडीला पाणी सोडायला नगर जिल्ह्यातून विरोध होऊ लागलाय। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये ही मागणी करत महामार्ग अडवण्यात आला होता। अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव इथं झालेल्या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले। माजी मंत्री आणि नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या विरोधात घोडेगाव इथं भव्य रास्ता रोको करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झाले नाहीये। विहिरी आणि बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे। अशा स्थितीत मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय एकतर्फी झाल्याचं गडाख म्हणाले। त्या पाण्याचा अक्षरशः नाश होतो। खालीही मराठवाड्याला जायकवाडीला ते पाणी मिळत नाही। नगर जिल्ह्यातले जे धरणं आहेत त्यांनाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आणि म्हणून या गोष्टीला आमचा विरोध आहे। नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला। एकूणच आतापासून राज्यातला पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। राज्यात पावसानं ऊड दिल्यानं आतापासून दुष्काळाचं संकट गहिरं होऊ लागलंय। राज्य सरकारनं 15 जिल्ह्यातल्या 40 दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली आहे। मात्र यादीत समावेश नसल्यावरून जच्या तहसीलदाराची गाडीच्या तोडफोडीची घटना शुक्रवारी घडली होती। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। तहसील कार्यालयाच्या जवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले। शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनीही नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। सरकारनं नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। नांदगाव तालुका दुष्काळी झाला नाही तर मी केंद्र सरकारच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात हा नांदगाव तालुका दुष्काळ होण्यासाठी मी हायकोर्टात जाईल आणि हायकोर्टाकडनं तशी ऑर्डर प्राप्त करून माझा नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त करून देईल। नांदगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये होत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे। राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून सरसकट 10,000 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्रदूषणाचा विळखा पडलाय। अनेक नद्या प्रदूषित झाल्यात। पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। हिमनदीप्रमाणे भासते आहे।
पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरातून खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळल्यानं संपूर्ण नदीपात्र फेसाळलंय. त्यामुळे जणू काही थेरगावमध्ये हिमनदी अवतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान गुरुवारी सकाळी केजुदेवी धरण परिसरात पवना नदी पात्र पूर्ण प्रदूषित झाल्यानं नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत होते. थेरगाव परिसरात पवनेचं नदीपात्र वारंवार प्रदूषित होऊन सुद्धा महापालिका यावर ठोस कारवाई करताना दिसत नसल्यानं स्थानिक नागरिक आणि पर्यावरण संस्था प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. मागील अनेक महिने केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला जलपर्णीचा विळखा पडला होता. नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्यानं परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. प्रदूषणाचा हा विळखा सोडवण्यासाठी प्रशासनाला कधी जाग येणार आणि प्रदूषणाचा विळखा कधी सोडवणार हा सवाल उपस्थित होतोय. नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. आता दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं भाविकांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी पहाटे 1 वाजता उघडण्यात येणार आहे. आगामी दिवाळीच्या सुट्ट्या आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानं हा निर्णय घेतलाय. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. मंदिर संस्थांच्या निर्णयामुळे गर्दीच्या दिवसात भाविकांना दिलासा मिळणार आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55वा पुण्यतिथी निमित्तानं मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अमरावतीत आयोजित करण्यात आला होता. याला लाखो भाविकांनी उपस्थिती लावत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. अखिल विश्वाला सर्वधर्म समभाव आणि मानवतेची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55वा पुण्यतिथी निमित्तानं मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अमरावतीच्या मोझरीत पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना लाखो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं मौन श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये सर्व धर्माच्या प्रार्थना म्हणण्यात आल्या. या मौन श्रद्धांजलीला देशभरातील 3 लाखापेक्षा अधिक गुरुदेव भक्त उपस्थित होते. यावर्षी मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 पेक्षा अधिक परदेशी भक्त आले. यावेळी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अमोल मिटकरी, देवेंद्र भुयार उपस्थित होते. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 302 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. श्रीलंकेचा संघ अवघ्या 55 धावांमध्ये गारद झाला. या विजयामुळे भारतीय संघ वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलाय. तर श्रीलंकेचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. भारतानं ठेवलेल्या 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि बुमराहसमोर अक्षरशः शरणागती पत्करली. अवघ्या 3 धावांमध्ये श्रीलंकेचे 4 फलंदाज तंबूत परतले होते. मोहम्मद शमीनं 18 धावा देत श्रीलंकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर मोहम्मद सिराजनं 16 धावा देत श्रीलंकेच्या 3 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावांवर तंबूत परतला. इतना जल्दी मैच खत्म हो जाएगा ऑब्वियसली एक्सपेक्ट नहीं किया था. एक अच्छा कंपटीशन देगी श्रीलंका, ऐसा थोड़ा लगा था, लेकिन बहुत ही जल्दी मैच खत्म हो गया. ऐसा ही परफॉर्म करते रहेंगे. हमारा बॉलर्स अगर ऐसा परफॉर्म करेंगे ना, स्पिनिंग ट्रैक में भी स्पिनर चल रहे हैं, फास्ट सीमर्स में सीम, आज तो पूरा सीम ही चला, तो बहुत सही चलेगा. तो खुश है. भारतीय संघाचा या स्पर्धेतला हा सलग 7वा विजय आहे. या पराभवामुळे श्रीलंकेला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. श्रीलंकेविरोधातील सामन्यात भारतीय फलंदाजाने दिमाखदार कामगिरी केली. विराट, शुभमन आणि श्रेयसनं या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारतानं 357 धावांचा डोंगर उभा केला. वानखेडे मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. रोहित अवघ्या 4 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीमध्ये दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 189 धावांची भागीदारी झाली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना शुभमन गिल 92 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीची दमदार फलंदाजी सुरू असल्यानं तो शतक झळकावेल अशी अपेक्षा होती. मात्र विराट कोहलीही 88 धावांवर बाद झाला. मुंबईकर श्रेयस अय्यरनं या सामन्यात तुफानी खेळी केली. श्रेयस अय्यरही 82 धावा काढून तंबूत परतला. या सामन्यातून शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरला पुन्हा फॉर्म गवसल्यानं टीम इंडियाला दिलासा मिळालाय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.